नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कुठलीही रेसिपी बघणार नाही आहोत, तर आज आपण एक मोटिवेशनल व्हिडिओ बघणार आहोत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या चॅनलचं नाव वन स्टॉप सोल्युशन फूड्स आहे. आणि नवीन रेसिपी दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी येत असते. आणि या आपल्या चॅनलचे आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानेच हा व्हिडिओ आपला असणार आहे. आणि जे ॲज अ यूट्यूबर म्हणून माझा व्हिडिओ बघत असतील त्यांच्या तर लक्षातच येईल 0 पासून 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. आणि तेच मी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि जे यूट्यूबर नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ एकदम मोटिवेशनल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना थँक्यू बोलते. जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. तर मला 0 पासून 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले, त्याचबरोबर माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे की नाही हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर त्याआधी जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. हे बघा, अशा पद्धतीने सबस्क्राईब करून ऑल सिलेक्ट करायचे, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर जी स्क्रीन दिसते त्याकडे तुम्ही नाही लक्ष दिलं जास्त तरी चालेल, परंतु मी जे बोलते त्याकडे मात्र नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. आणि ते म्हणतात ना, कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नसतं, अगदी तसंच आहे. मला यूट्यूबबद्दल काहीही माहीत नव्हतं. यूट्यूबवरती रेसिपी असतात ते माहीत होतं, परंतु ते कसे टाकतात, कुठून येतात याचा अजिबात कधीच विचार केला नव्हता. व्हिडिओ एडिटिंगबद्दलसुद्धा काहीच आयडिया नव्हती. साधारण 2 व्हिडिओ एकत्र मर्ज किंवा एकत्र कसे करायचे ते सुद्धा मला माहीत नव्हतं. आणि तेव्हाच मी यूट्यूबवरती चॅनल कसं बनवायचं, व्हिडिओ एडिट कसे करायचे, व्हिडिओ शूट कसे करायचे हे सगळी माहिती मी यूट्यूबवरूनच घेतली आणि त्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर सुरुवातीला मी 3-4 व्हिडिओ असेच बनवले आणि अपलोड केले. आणि नंतर मला माहीत झालं कॉपीराईट वगैरे असतं. आणि त्यानंतर मी ते 3-4 व्हिडिओ परत डिलीट करून टाकले आणि त्यानंतर दुसरे व्हिडिओज बनवले. आणि यूट्यूबचीच मदत घेऊन व्हिडिओज कसे शूट करायचे, कसे अपलोड करायचे ते सगळं मी शिकून घेतलं यूट्यूबकडूनच. आणि एवढं सगळं करून सबस्क्रायबर कसे वाढायचे, व्ह्यूवर्स कसे वाढायचे हा सुद्धा एक मोठा प्रश्न होता. तर सुरुवातीला ज्यावेळी मी यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळी मी कसेही व्हिडिओज अपलोड करायचे, म्हणजे कधीही त्याचा टाईम नव्हतं, कन्सिस्टन्सी नव्हती, कसेही मी अपलोड करायचे. नंतर शिकत असंच माहिती मिळत गेली. यूट्यूबवरती वेळच्या वेळेला व्हिडिओज अपलोड करावे लागतात आणि कन्सिस्टन्सी मेन म्हणजे ठेवावी लागते, तरच आपला चॅनल ग्रो होऊ शकतो हे नंतर समजायला लागलं. आणि त्यानंतर मी क्वालिटी 4K व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि वेळच्या वेळेला व्हिडिओज अपलोड करू लागले. त्याचबरोबर कन्सिस्टन्सीसुद्धा मी मेंटेन ठेवली. आणि तेवढ्यातच माझे मग 2 ते 3 व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्यानंतर मग माझे सबस्क्रायबर्स वाढू लागले. आणि सध्या शॉर्ट व्हिडिओमध्ये रीच जास्त आहे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करायला लागले. ज्या व्हिडिओचा लाँग व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच व्हिडिओचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करायचे. आणि त्यानुसार मग माझे सबस्क्रायबर्स वाढायला लागले. आणि कुठलंही काम असेल जर आपण ते आवडीनं केलं, त्यामध्ये क्वालिटी ठेवली आणि सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी ठेवली तर ते आपलं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्यासुद्धा बाबतीत तसंच काहीसं झालं. आणि अलीकडेच एक यूट्यूबचा नवीन रूल आलेला आहे. 500 सबस्क्रायबर आणि 3000 तास वॉच टाईम झाल्यानंतर आपला चॅनल हा मॉनिटाईज होतो. आणि एक दिवस असा आला, माझे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्याचबरोबर 3000 तास वॉच टाईमसुद्धा पूर्ण झाला आणि माझा चॅनल मॉनिटाईजसुद्धा झाला. आणि पूर्ण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम लागतो. तर सबस्क्रायबर तर इथे 1000 झालेले आहेत, परंतु थोडासा वॉच टाईम राहिलेला आहे, तो सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि आपला चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज होऊन जाईल. जर तुम्हालासुद्धा एखादा यूट्यूब चॅनल चालू करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी यूट्यूबमध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि असे करत 1000 सबस्क्रायबर आपले फेब्रुवारीमध्ये पूर्ण झालेले आहेत. आणि हे 1000 सबस्क्रायबर माझे एका वर्षामध्ये पूर्ण झालेले आहेत. आणि जसं मी आधीच सांगितलं तर यासाठी खूप पेशन्स लागतात आणि मलासुद्धा खूप पेशन्स ठेवावे लागले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी. आणि फायनली ते आता झालेले आहेत.
आणि जे आपला यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मेहनत करत आहेत त्यांचासुद्धा लवकरच चॅनल ग्रो होईल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छासुद्धा देते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी मोटिवेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.